मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। भाजपा प्रदेशाध्यक्षांना दाखविले मराठा आंदोलकांनी काळे झेंडे। भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यातील उमरखेड येथे बुधवारी दौरा होता। संपर्क द्वारेच्या अनुषंगाने राजस्थानी भवन येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उमरखेड येथे बैठकीला आले असता त्यांना सकल मराठा समाजाच्या आंदोलक आणि कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन राज्य सरकारबद्दल रोष व्यक्त केला। उमरखेड येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे। अशातच चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यक्रम होता। हिंगोली लोकसभा अंतर्गत उमरखेड हातगाव किनवट विधानसभा मतदारसंघातील 100 वॉरियर्सच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते। त्यावेळी त्यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले। यामुळे संतप्त मराठा बांधवांनी यावेळी बावनकुळे यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी केली। पोलिसांनी तात्काळ पावले उचलीत आंदोलकांना अटक केली। यावेळी पोलिसांनी मराठा आंदोलकांना स्थानबद्ध केले। आंदोलकावर भादवी 135 मापोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळी सचिन घाडगे, सरोज देशमुख, प्रमोद देशमुख, गजानन देशमुख, भांबरखेडे, नितीन शिंदे, गोपाल साडे, वर्षा देवसरकर, बळीराम मुटकुळे, गजेंद्र ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडण्यात आले। मराठा आंदोलक सचिन घाडगे यांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उमरखेड येथे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असल्याची भूमिका स्पष्ट केली। 24 तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्यास मिळालेल्या निर्देशानुसार पुढील आंदोलन करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।